अश्विन आणि ते लोक आहे ना कुठलाही किनात ब्लॉगमध्ये कुठलाही खर्च करत नाही. आपलेच लोक मेकअप वगैरे करतात, कुठलाही बाहेर मेकअप आहे. तर अश्विनचे तुम्ही सर्व व्हिडिओ बघा ते लोक सर्वच मेकअप एक दुसरेच मेकअप करतात. तो आज थोडा लेट झाला ब्लॉग करायला. आता वाजतायत 7, परफेक्ट 7 वाजतायत. आणि आज गेल्या तर आम्ही बाहेर बघून आज तुम्हाला जास्ती ब्लॉग भेटणार नाही, का की मी गेलो होतो माझ्या भाभीच्या गावाला. लग्न होतं बघून, त्यांच्या रिश्त्यामध्ये लग्न होतं, आम्हाला दावत होती. बघून आम्ही आज तिथे गेलो होतो. बघून आम्हाला वेळ भेटला नाही ब्लॉग करायसाठी. आणि आत्ता घेऊन रात्रीपर्यंत जेवढा पण होईल तेवढं तुम्हाला ब्लॉग देतो मी करून. म्हणजे 7-8 मिनटाचा आजचा ब्लॉग असेल आपला. मासूम तिथं बसला आहे. मासूम काय म्हणताय बा? आज लग्नात जेवण दणकलं आहे. आज तुम्हाला 300 रुपये भेटले आहेत आमच्या समोर. काय बात आहे? आज भावाला 300 रुपये भेटले आहेत. आज भाव पार्टी देणार. मासूमबाई पार्टी देणार तर ती मासूमबाई पार्टी देणार की नाही? 300 रुपये भेटले तुम्हाला. ऐकत आलंय सर. बाय काय बोलता? काय बोलू भाऊ, बस मजा. हा पूर्ण थकलाय भाऊ. आज हात पाय दुखताय भरपूर. काय रे? शादीमध्ये गेलो होतो. अरे हा बरोबर, आपण दोघा गेलो होतो ना. 2 दिवस कंटिन्यू नाचतोय भाऊ. मग तुझा पक्का आहे का आपला 300 रुपयेचा? बस नाही, बस काय बाबा. असं आहे की मी पण बोलेन बस काय बाबा. येईन आपला 300 रुपयाचा खरं आहे काय? हा हा शांत आहेस तू भाऊ. भरपूर थकलोय रे. काय एवढं काय केलंयस? तुला नाचायला कोणी सांगितलं ना लग्नात? दोस्ताचा बहिणीचं लग्न होतं, एकदम खास दोस्त. गावाची शादी होती, नाचायला पडतो. तिथे आपण गेलो होतो ते तुझ्या आपल्या रिश्त्यात होती ना. म्हणजेच काय बाबा, तेच बोलताय. आपल्याला दावत काय फुकटी दावत दिली की काय? असं आपण फुकटची शादीमध्ये नाही जात. आणि मग आज रात्रीचा काय प्लॅन आहे? बघूया रात्रीचा प्लॅन बघूया. आज वाटते भाऊस आपल्याला पार्टी देणार आहे. बघूया काय देतोय भाऊ. चायनीजला घेऊन जाशील ना? आज भाऊ आपल्याला चायनीजला घेऊन जाणार आहे. बघूया आता काय ते. पूर्ण सपोर्ट करायला तरी पण चालेल. ओके. अश्विन आणि ते लोक आहे ना कुठलाही किनात ब्लॉगमध्ये कुठलाही खर्च करत नाही. आपलेच लोक मेकअप वगैरे करतात, कुठलाही बाहेर मेकअप आहे. तर अश्विनचे तुम्ही सर्व व्हिडिओ बघा ते लोक सर्वच मेकअप एक दुसरेच मेकअप करतात. ते लोकांना बघा तुम्ही, ते लोक एक दुसऱ्यालाच मेकअप करतात. का की यायला पण आता आम्ही पण इन्शाल्लाह कॉमेडी व्हिडिओ टाकू. बघूया. मेकअप करणार नाही आम्ही मेकअप वगैरे नाही करणार, कॉमेडी व्हिडिओ नाही टाकणार एवढी जास्ती. आपला रोज फुल व्हिडिओ येणार बस, कॉमेडी नाही जास्ती. का की कॉमेडीमध्ये मतलब कॉमेडी व्हायरल जाते, लेकिन एवढी आपल्याला कॉमेडी आवडत नाही. आपण अशीच मिनी ब्लॉग वगैरेही टाकू. आम्ही उद्या आपला पुरा फ्री दिवस आहे. उद्याचा जो व्हिडिओ असेल म्हणजे सोमवारचा, आज काय आहे संडे. संडे. आजचा ब्लॉग तुम्हाला उद्या भेटेल म्हणजे सोमवारी. आणि सोमवारचा ब्लॉग तुम्हाला जो ट्युजडेला भेटेल. सोमवारचा ब्लॉग आपला ट्रॅव्हलचा असणार आहे. बुलेट घेऊन आपण जाणार फिरायला. असून तू येशील बघ 100% बस. राजी गाणं तर राजी गाय. आम्ही जाणार सगळे फिरायला. आता ती आम्ही ब्लॉग करणार आहोत. आम्ही इन्शाला जाऊ विसावा, अजून भरपूर जागेवर जाऊ. नारळ तलावर जाऊ, फेमस ठिकाणी जाऊ. तिथं आपण ब्लॉग बनवू, ब्लॉग टाकू. अजून भरपूर काय करू. तर तुम्ही या काय ते सांगेल. अजून कुठं जायचं आहे. आता सध्या तर हे झालं नाही, फिक्स झालं नाही. लेकिन सोमवारी मंडेला तर आता आपण यायशी बात करूया कुठं जायचं ते. फिक्स नाही होता. याया बोलतो फिक्स नाही कुठं फिरायला जायचं आहे. सोम आणि राजिकच्या वरती आहे की याया कुठं, राजिक आणि सोम कुठं नेतील. अगर बेस ठिकाणी गेले तर मग भारी ब्लॉग येणार उद्या आणि परवा. मंडेच्या दिवशी आपल्याला 2-3 ब्लॉग बनवायसाठी टाईम भेटतो. एवढं लक्षात ठेवा. की मंडेच्या नंतर आपल्याजवळ टाईम नसतो, असं असतो. का की याया बाई पण बिझी असतो, कॉलेज करतो. कॉलेजच्या नंतर दुकानाच्या नंतर मग घरी जातो, घरीच्या नंतर झोपतो. तसं आहे. आणि मोठा दादा आता आहे नाही म्हणून आता परत सांगतो. मी बोलला की नाही बोलला पण आहे. लेकिन
हा रात्री व्लॉग ह्याच्यासाठी बनवतोय का की आमच्याकडं सकाळी टाईम नव्हता. आम्ही गेलो होतो लग्नात, सांगितलं आहे मी, तरी पण परत सांगतोय. आणि कालचा ब्लॉग अपलोड करायच्या नंतर माझ्याकडं 5% चार्जिंग होते. तिथून येसपर्यंत माझी चार्जिंग झाली खलास. म्हणून आम्ही काय ब्लॉग बनवला नाही. आणि मी आणि मासूम आता किती वाजता आला मासूम? आम्ही आलो तर आम्ही 7:30 वाजता. भरपूर तिथं दोस्ताची बहिणीची शादी होती त्याच्या, तर त्यांनी आम्हाला स्पेशल दावत दिला होता. मी 3-4 दिवस त्या शादीमध्ये बिझी होतो, म्हणून आमचा ब्लॉग रोज लेट होत होता. रोज भरपूर टायमिंगवर येईल का की माझी पण कॉलेज असतो. मी 1 वाजता कॉलेजवरून येतो, 1च्या नंतर एक घंटा घरी असतो. मग त्यांच्यानंतर डायरेक्ट दुकानात 2 वाजेपर्यंत 2-2:15 पर्यंत इथं दुकानात येतो मी. तर त्यांच्यानंतर आम्ही ब्लॉग बनवू यासोबत, याचा सपोर्ट करूया. याने मी एकदम फुल आता आमचं काम चालू असेल रोज. इन्शाल्लाह अगर सक्सेस भेटला तर लवकरच आम्ही लॅपटॉप काढू, लॅपटॉपने एडिटिंग करू. अजून पण भरपूर काय तुमच्यासाठी. तुम्ही अगर आम्हाला सपोर्ट केली तर भरपूर धन्यवाद तुमचा. जितके दिवस तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल तेवढा मारू शकता. ही आजची ड्रेसिंग होती आमची लोकांची. ही आजची ड्रेसिंग आहे. आणि या एकदम फुल बिझी होत्या आम्ही, फुल बिझी, फुल म्हणजे फुल बिझी. आणि अजून आपण उद्या भेटणार तुम्हाला लवकरच. उद्या आपण भरपूर जागेवर जाणार आणि लवकरच. आणि उद्या आपल्याकडे 4 माणसं असणार आहेत. सोहम, राजिक, मी आणि मासूम. मी आणि सोहम बुलेटवर, मासूम आणि राजिक पल्सरवर. आम्ही दोघं असणार आहोत. आणि काल रेस होणार, बुलेट वर्सेस पल्सर 220. नाही का की आता हा जो टाइम आहे ना, एक खराब टाइम चालू आहे. युअर बॅड लक इन वुमेन. हा काय बोलास? परत बोल इंग्लिश. तुला अगर इंग्लिश जमत नाही मग कशाला बोलतोय? मग कसं आहे, आता कसं 2026 चालू आहे आणि आपल्याला 2024 चांगला जायला पाहिजे. आणि सगळे बोलायचे 2025 चांगला जाणार, भरपूर काय बोलायचे. आणि सगळ्यांसाठी 2025 एकदम खराब गेला, भरपूर खराब गेला. आणि आमच्यासाठी भरपूर चांगला गेला. आम्हाला एवढा काय वाटला नाही. आमच्यासाठी 2025 भरपूर चांगला गेला. यासाठी पण, दादासाठी पण, दीपकसाठी, राजिक, सोम, सर्वांसाठी. सगळ्यांसाठी भरपूर चांगला गेला. आमच्या ग्रुपमधून सर्वांसोबत चांगला गेला. आणि इन्शाल्लाह 2026 पण चांगला जाईल अशी मी प्रार्थना करतो, दुआ करतो. अरे हो, ती व्हिडिओ आली होती, मी रील बघितली. 2026 में तो दुनिया खत्म है. किधर 2026 में? त्यांनी काय सांगितली माहिती आहे? 2026 में तो दुनिया खत्म है. पाहिजे तर ती पण क्लिप दाखवली. 2026 मध्ये दुनिया खतम नाही होणार. 2026 मे आता कसं असतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तो वाला मे, जानेवारी असतो ना, जानेवारी मग फेब्रुवारी, मार्च, मे. तो वाला मे त्यांनी सांगितलं आहे. जानेवारी मेला दुनिया खतम होणार आहे. म्हणजे आपल्याकडं फक्त 4-5 महिने आहेत. म्हणजे आपल्याकडं अजून टाइम आहे. आता पण आपण सुधरू शकतो. आपल्याकडं हा गोल्डन चान्स आहे. देऊन टाका. काय आहे ते गोल्डन चान्स म्हणजे भरपूर चांगले काम करा सर्वांसाठी. गरिबांना दान वगैरे 1 करा. लाख रुपये गरिबांना देऊन टाका. हा मासूम सारखे पोरांना देऊन टाका 1 लाख रुपये. तर यायला मी 1 लाख रुपये दान करणार. यासारख्या लोकांना 1 लाख रुपये, 1 कोटी, 1 करोड दान करणार इन्शाल्लाह. अगर आम्ही सक्सेस झाली लवकरच या वर्षीमध्ये, तर आम्ही गरिबामध्ये सर्वात पहिले बिर्याणी वाटणार. आणि भरपूरच कधी पण आठवू बोलून दाखवायचं नाही. आता येतोय सॉप आपल्याला घ्यायला. आता आपण जाणार घरी, पेट्रोल टाकूया आणि मग जाऊया आपण घरी. त्याच्यानंतर झोपणार. आणि उद्या यायला लवकर उठून 8 वाजता उठायचं. यायला कॉलेजला जायचं आहे. कॉलेजच्या नंतर 1-2च्या नंतर आपण ब्लॉग चालू करू. आणि आता जाएगा ना बाहेर. उद्या सुट्टी मार. नहीं जाऊंगा बाय, क्योंकि भरपूर पाय अंग में भरपूर काय दुखतोय. तर आता ब्लॉग करूया. अँड बाय.